नवसारी राजपूत धाबा परिसरातील झोपडपट्टी रहिवाशांचे पुनर्वसन करा, जीवन संघर्ष बहुउद्देशीय संस्थेची मागणी। नवसारी येथील राजपूत धाबा जवळील झोपडपट्टीमध्ये मागील सुमारे 20 वर्षापासून अंदाजे 500 कुटुंबे वास्तव्यात आहेत। येथील बहुतेक रहिवासी अत्यंत गरीब व मेहनत करणारे आहेत। या परिसरातील रहिवासी कोणत्याही प्रकारचे अवैध किंवा गैरकायदेशीर काम करीत नाही। ते सर्वजण प्रामाणिकपणे मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत। त्यांच्याकडे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड इत्यादी शासकीय कागदपत्र देखील उपलब्ध आहेत। जीवन संघर्ष बहुउद्देशीय संस्था या परिसरात मागील 15 वर्षापासून सामाजिक कार्य करीत आहे। संस्थेमार्फत येथील गरीब मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, त्यांना शाळेत पाठवणे तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात। दरवर्षी 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणाच्या निमित्तानं येथे ध्वजारोहण करून मुलांसाठी खेळकूद सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। यामुळे मुलांना आनंद मिळतो तसेच त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना निर्माण होते। याशिवाय महिलांसाठी देखील विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन संस्थेमार्फत करण्यात येते। जर या झोपडपट्टीमुळे परिसरातील काही नागरिकांना अडचणी निर्माण होत असतील तर त्या गरीब कुटुंबाचा मानवी दृष्टिकोनातून विचार करून त्यांना बेघर न करता योग्य ठिकाणी पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व त्यांच्या राहण्याची योग्य सोय करावी ही नम्र विनंती जीवन संघर्ष संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे। ही सर्व कुटुंबे अत्यंत गरीब व मेहनतकश असून त्यांना अचानक बेघर करणे अन्यायकारक ठरेल। त्यामुळे शासनाने व महानगरपालिकेने मानवी दृष्टिकोनातून विचार करून त्यांच्या पुनर्वसनाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा ही नम्र विनंती जीवन संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे। नहीं बना था जब से हम वहाँ बसे हैं। जंगल था, पानी ला कितना दूर से पानी नवसारी से लाते थे, तरस तरस के पीते थे। एक राजपूत ढाबा नाम का एक राजपूत का ढाबा है, उससे चोरियाँ भी करके पानी पीते थे और सामने गुन से भी पीते थे बेटा। 4 दिन में खोलने वाला 6 दिन में खोलते थे पानी, लेकिन ज़रूर उसने हमको साथी दिया। उसका नाम है राजपूत ढाबा। हम उन्हीं का यहाँ जाते थे। इनका एक कॉलोनी नहीं बना था, इधर मंगलकारी नहीं बना था, ना कोई सज्जुक नहीं बना था। उस जगह पे बेटा हम रहते जंगल पे। जानवर आते थे वहाँ, गधा का जैसा, भैंस का जैसा जानवर, उनका साथ में हमारा सलूका हुआ है। हम वहीं रहते थे, वो भी लोग हम गरीब इंसान कैसे भी करते थे। बस इतनी ही बात है बेटा। अब हटाने का सोचता है तो मार डालो, तो पूरेगा नहीं तो फिर हमको थोड़ा बहुत जगह दो। मेरे लड़का का शादी हो गया, 3 बच्चा हो गया मेरे लड़का का। यहीं आज यहीं से पेट भर रहे हैं। बस ये बोल दिया बेटा, हमारे पीछे कोई नहीं। अब आज देखा हमें वहाँ के परिसर के लोग बोलना चाहते हैं भी अवैध धंधे करते हैं, मगर यहाँ पे कोई अवैध धंधे नहीं। ये लोग पन्नी चुनने का काम करते हैं, लोहा लोकड़ चुनने का काम करते हैं और ये लोग संतरे का काम करते हैं, उसी से इन लोग पेट भरते हैं। बस राजेश को भी जाता आरोप लगा रहे हैं कार्रवाई करे, ऐसी भी हमारी धंधा हमारे मोहल्ला हम देखा हुआ राजेश मोठ्या संख्येने आम्ही जे आज आलेलं आहे। सर्वप्रथम मी माझा परिचय देते। मी सौ वृंदा अजय मुक्तेवार, जीवन संघर्ष बहुउद्देशीय संस्थेचे सचिव आणि हक्काचं घर बहुउद्देशीय संस्थेची सचिव, या अध्यक्ष बरखाताई बोजे। गेल्या 15 वर्षापासून आम्ही नवसारी येथील झोपडपट्टी, राजपूत धाब्याजवळ झोपडपट्टी, इथे आम्ही आमचं सामाजिक कार्य निरंतर तिथे चालूच असतं। आम्ही गेल्या कित्येक तरी वर्षापासून तिथल्या मुलांसाठी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आम्ही तिथे तो प्रोग्राम घेतो। या महिलांसाठी आम्ही हळदी कुंकूचा प्रोग्राम घेतो। त्यानंतर त्यांना वाटपसुद्धा आमचं चालत असं। करोना काळामध्ये जेव्हा कोणाचे तिथे लक्ष नव्हतं त्यावेळेला आम्ही तिथे अन्न वाटप सगळं काही केलं। म्हणजे आमचं ते कुठेतरी त्यांच्याशी कनेक्शन आहे। मी शिक्षिका असल्याकारणाने आम्ही एकदा तिथे त्या मुलांना शिकवायलासुद्धा जातो तिथल्या मुलांना। पण काही दिवसांमध्ये असं पसरलेलं आहे की बा तिथली झोपडपट्टी हटवा आणि हा
हा जो विषय आहे हा काही वर्षापासून होता. तर गेल्या 3-4 वर्षाआधी आम्ही इथे आयुक्त बदलले, जिल्हाधिकारी बदलले, प्रत्येकाला आम्ही निवेदनसुद्धा दिलेलं आहे आमच्या संस्थेच्या माध्यमातून की तुम्ही याचं पुनर्वसन तरी करा. म्हणजे हे लोक जातील तर जातील कुठे, कारण 500 लोकांची वस्ती आहे, त्यांच्याजवळ आधार कार्ड आहे, राशन कार्ड आहे, इलेक्शन कार्ड आहे, म्हणजे वोटिंगच्या वेळेस त्यांचा उपयोग करण्यात येतो. तर आज जेव्हा अशी परिस्थिती आहे तर तिथे वैभव बघेल नावाचे व्यक्ती आणि त्या परिसरातील व्यक्ती यांनी यांच्याबद्दल असं महापौरांना निवेदन दिलं की बा इथली झोपडपट्टी हटवावी आणि इथे अवैध काहीतरी गोष्टी होतात, अवैध कोणत्या तरी गोष्टी तिथे घडल्या जातात. तर महिलांना ज्यावेळेला आम्ही विचारलं, कारण आम्हालाही परिस्थितीची सत्यता काय आहे जाणून घेणं, कारण आम्ही तिथे काम करतो, तर निश्चितच या महिला आमच्याजवळ येतील आणि आम्हाला तो विषय विचारतो, कारण आमची नेहमीच वर्षातून तिथे व्हिजिट असते. तर त्यांचं म्हणणं एवढंच आहे की इथे कुठले कार्य असतं तर ते आम्हाला त्यांनी सांगावं, आणि आम्ही इतक्या वर्षापासून तिथली झोपडपट्टी आम्ही तिथे राहत आहोत. आणि तर तिथे पाण्याची व्यवस्था, आणि मागेच्या वेळेला यशोमतीताईंनी पाण्याची व्यवस्था करून दिलेली होती. ज्यांनी करून दिलेलं आहे ते कार्य आम्ही सांगतो, कारण इथे कुठल्याही पक्षाचं नाही किंवा काही नाही, एका संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही या गोष्टी इथे उघडकीस आणत आहे. तर जर अतिरिक्त जमिनी, अतिरिक्त सगळ्या गोष्टी हडपल्या जातात, तेव्हा इतक्या वर्षापासून राहणारे लोक, आणि 3-4 वर्षाच्या आधी जेव्हा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही पुनर्वसनाला यांना जागा द्यावी, तर आज इतके सारे हे लोक, महिला हे कुठे जातील, आणि अवैध असं काय घडत असतं जर तुम्ही महिलांवर असा आरोप जर तुम्ही लावत असतील तर याबद्दलच निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी, आयुक्त मॅडम आणि महापौर यांना सगळ्यांना देणार आहे की त्यांना जर तुम्हाला हटवायचं तर त्यांचा पुनर्वसनासाठी त्यांना जागा द्यावी निश्चित स्वरूपात, कारण इतक्या लोकांची वस्ती आहे, 500-700 लोकांची वस्ती आहे, इतक्या साऱ्या झोपडपट्ट्या आहे, आणि गेल्या कित्येक वर्षापासून ते तिथे रहिवासी आहेत. हाच आमचा विषय आहे. मेरा नाम संगीता जाधव हरिचंद. संगीता जाधव, हाँ। क्या डिमांड है आपकी? आप कलेक्टर ऑफिस में आए हैं, क्या निवेदन है आप? नियोजन म्हटलं तर आमची नियोजन म्हटलं तर दुसरं काही नाही आहे. नाही करता आम्ही 20-25 वर्षापासून हे अमरावती राहून राहिलो. आम्हाला घर नाही, दार नाही, गाव नाही, सूद नाही. आमचं जिथं पोट भरते तेच गाव. तर आम्ही या हात जोडून विनंती सगळ्याला हे आहे की आम्हाला जगाची व्यवस्था पाहिजे, आणि पाहिजे ना जिथपर्यंत आम्हाला कोणता ना कोणता तुम्ही सरकार लोकतर्फी आम्हाला काही ना काही योजना करून सण आणि आम्हाला बसवल्या सण आम्ही जीवाची अपघात करून घेईन, पण आम्ही काही हटणार लोक नाही आहे इथून. आम्ही जीवाची अपघात करन, काही अंगावर घेऊन घेईन, आम्ही घासतेल घेऊन घेईन, काही पेटवर घेऊन घेईन, काही दवा पाणी पिऊन घेईन, पण आम्ही हे अमरावती महाराष्ट्र काही सोडणार नाही. आम्ही हात जोडून विनंती सगळ्याला हेच आहे आमची. आणि 20 वर्षापासून हे मॅडम आमच्या लेकरायला पडून राहिली, आणि 20 वर्षापासून आमच्या झोपडपट्टी रसपूस धाबा बाईपास नागपूर तिथं आमची रावटी आहे. तिथं आम्हाला 20 वर्षापासून हे मॅडम आम्हाला साथ देऊन राहिली, आणि त्याच्यामुळे आमची जिंदगी चालून राहिली. तर सरकार लोकांना विनंती एवढी आहे हात जोडून की आम्हाला कोणता ना कोणती जागा द्या आणि व्यवस्था करा, तर आमच्या लेकरा बाळाची जिंदगी चांगली होईल. आमची तर जिंदगी गेली वशीच, पण आमच्या लेकराची जिंदगी चांगली होईल. हात जोडून विनंती एवढी आहे सरकार लोकांना. बोझे जीवन संघर्ष बहुउद्देशीय संस्था की अध्यक्षा मैं कई 15 से 20 साल हो गए हैं मुझे जो झोपड़पट्टी नवसारी राजपूत ढाबा के सामने जो झोपड़पट्टी है वहाँ पे मैं काम करती हूँ, और मेरे साथ में जो मेरे सहयोगी है वो भी काम कर रहे हैं. हमारी संस्था है और हम कई सालों से वहाँ संस्कृति कार्यक्रम लेते हैं बच्चों के लिए, खेलकूद का और बहुत से कार्य. और लॉकडाउन में भी हमने वहाँ पे बच्चों से लेके उन लोगों को पूरा खाना दिया है. जब तक के लॉकडाउन था तब तक हमारा कंटिन्यू था, और अभी भी तक के हम लोगों के बच्चों की खिचड़ी रहती है रोज़ की. वहाँ पे हमारी स्कूल थी पक्की, तो वो स्कूल किसी ने हमारी गाड़ी करके वो तोड़ डाला है, तो भी एक झोपड़पट्टी बना के एक मैडम को रखे हम वहाँ के बच्चों को पढ़ा रहे हैं. और कुछ बच्चे जो बड़े हो गए हैं इतने साल में, तो उन लोगों की शादियाँ भी करवाई हमने, शादी हो गए, बाल बच्चे वाले हो गए हैं. यहाँ के जितने ये लोग दिख रहे हैं आपको, ये सभी माताएं बहनें जो भी है हमारे साथ में जो है, इन लोगों के अच्छे लोग हैं, फिर भी इन लोगों पे आरोप लगा रहे हैं कि ये लोग अच्छा काम नहीं करते, वहाँ पे कुछ ना कुछ करते रहते, ऐसे बोल के गंदे गंदे आरोप लगा रहे हैं. वैभव नाम का जो लड़का है, वैभव नाम का, वो उन पे आरोप लगा रहा है, पर वो गलत है. उसका ऐसा महिलाओं पे ऐसे आरोप लगाना बहुत ही गलत है, मुझे ऐसे लगता है इसने लगाना चाहिए. और दूसरी बात वो बोलता है कि वहाँ पे स्वच्छता नहीं रहती है, हम लोगों को बहुत तकलीफ है, वहाँ के परिसर लोगों को लिए तकलीफ है. मगर वहाँ पे ये लोगों के, हम लोग इतने साल से जा रहे थे, वो परिसर में कोई गंदगी वगैरह वो करते नहीं है. जितना वो करते हैं गंदगी तो दूर जाते हैं और वहाँ पे करते हैं.
फिर भी इन लोगों पे बहुत गंदे गंदे यानी आरोप लगा रहे हैं। बस मेरे से एक निवेदन है कि भाई इनको कहीं तो भी जगह दो और कहीं पे तो भी पूर्ण वसन करो इनका, और कहीं तो भी जगह दे, यही मैं तुमसे सर से चाहती हूँ। धन्यवाद। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सॲपवर मेसेज करा।